25 जून हा दिवस देशात संविधान हत्या दिन म्हणून पाळला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं होतं। 50 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचं स्मरण का करावं असा प्रश्न अनेक लोक विचारतात। मात्र लोकशाही आणि संविधानाची हत्या करण्यासारखी आणीबाणीची परिस्थिती देशात पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी या दिवसाचं स्मरण करणं आवश्यक आहे असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे। आणीबाणीच्या 50 वर्षांच्या पूर्वसंध्येनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। आणीबाणीसारखी परिस्थिती देशात पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी त्यानंतर संविधानात बदल करण्यात आले। मात्र त्या 18 महिन्यांच्या काळात देशातल्या लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। आपली नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबांचाही त्याग करून लोकशाहीचं रक्षण केलं। त्यांचा हा त्याग आपण कधीही विसरता कामा नये असं शाह म्हणाले। भारताची जनता ही लढाई जिंकली कारण भारत कधीही हुकुमशाही सहन करू शकत नाही, इतकी आपली लोकशाही मजबूत आहे असं शाह म्हणाले। भारतीय लष्करी दलांचं आधुनिकीकरण आणि आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी संरक्षण